लिटर फलंदाज आहेत, कोणत्याही क्षणी स्फोटक फलंदाजी तो करू शकतो. निशांत माळीची जागा घेण्यासाठी देवेश माळी मात्र मैदानात गेलेले आहेत. वाशिवली विरुद्ध सावळे असा हा सामना आहे. शांत क्रिकेट आहे. खरं तर हे जांभरुखचं वातावरण आहे ना संतोष, अतिशय शांत आहे. स्टेशन जवळ आहे जांभरुखच्या, डोलवली स्टेशन, आणि तिथून पूर्वी तर सगळे चालतच जायचे ना दिनेश, सगळे चालत, योगेश सगळे चालत त्या स्टेशनला जायचे. आता गाड्या घोड्या सगळ्या आलेल्या आहेत. मग तिथे ट्रेननी कर्जतपर्यंत जायचं, कर्जतवरून बसनी जायचं, किंवा रिक्षा मिळाली तर रिक्षानं जायचं. खोपोलीला जायचं असेल तरी ट्रेनचाच प्रवास मॅक्झिमम या परिसरातील सर्व नागरिक करत असायचे. अजूनही मला असं वाटते करत असतील, परंतु आता सुबत्ता आलेली आहे या परिसरामध्ये. बरेचसे म्हणजे बरेचसे लोक या गावातील अल्टा कंपनीमध्ये बरेचसे कामाला आहेत. आमचे मामा पण अल्टाच कंपनीमध्ये होते. तर असं आत्ता सुबत्ता लाभलेलं हे गाव आहे ते जांभरुख. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे जांभरुख गाव, आणि अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. हो हो, मस्त चेंडू. वाशिवलीकरांनी आता जय मल्हारचा गजर केलेला आहे आणि पोलार्डला चेंडू टाकला आहे तो निर्धाव. देवेश आणि पोलार्ड आता एकमेकांशी हितगुज करतायत, एकमेकांना समजावून सांगतायत. काय झालं? थ्रो बॉलरचा आक्षेप घेण्यात आलेला आहे. तिसरे पंच या. या आपले लोकल तिसरे पंच आलेले आहेत. थ्रोचं ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे सतीशवर. बघूया बघूया, चेक करण्यात येईल. हो, वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. वाईड, आणि एक धाव मिळते. या वाईडनं सावळे संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 2/24. निखिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बाबल्यानं मारलाय चेंडू स्टेजवर आमच्या दिशेनं सरळ, हा बॅनरवर आदळतोय. आदरणीय सुधाकर घारे साहेबांच्या तो षटकार ठोकतोय पोलार्ड. ऋषिकेश माळी. आलेला आहे तो सावळे संघाच्या स्कोर कार्डला. 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 30 धावा झाल्यात. गोलंदाज सतीशला मोठा फटका मारला, षटकार मारला, आणि या षटकारानं आता 30 धावा धावफलकावर लागतायत त्या सावळे संघाच्या. हा, ही चेंडू बबल्यानं जबरदस्त टोलवलाय. पोलार्ड. ऋषिकेश माळी आता थांबायला तयार नाहीये. पहिला मारला मिड विकेटला, आता मारला जातोय सरळ लॉंग ऑफ मध्ये. एक जर षटकार मारला तर अनिकेत माळी यांच्याकडून, आणि प्रशांत माळी ज्यांच्या मातोश्री सावळे ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. बघूया 1000 रुपयांचं पारितोषिक बबल्या मिळवेल का. हावी झालेला आहे, प्रहार करतोय. अगोदर थ्रोचं ऑब्जेक्शन घेण्यात आलं, प्रेशर क्रिएट केलं, आणि त्या प्रेशरचा फायदा मला असं वाटतं सावळे संघाला झालेला दिसतोय. जबरदस्त हाणामारी आता करतोय. धावा नेऊन ठेवलेल्या आहेत त्या 36च्या
घरामध्ये 4 षटकांचे सामने, तिसरं षटक सुरू आहे. आई जबरदस्त मारलाय लॉंग ऑफ मध्ये षटकार. लगातार 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकलेले आहेत ते ऋषिकेश माळीने. क्या बात आहे ऋषिकेश, जबरदस्त टोलेबाजी केलेली आहे. आणि अनिकेत माळी आणि प्रशांत माळी यांचं 1000 रुपयांचं पारितोषिक तर पटकावलंयच त्यानं. त्याचबरोबर 42 धावांपर्यंत मजल मारलेली आहे ती अनिकेत 11 उत्कर्ष सावळे या संघानं. वन मॅन आर्मी ज्याला आपण म्हणतो, एक हाती किल्ला त्यानं लढवलेला आहे, एक हाती मोठे मोठे फटके मारतोय आणि आपल्या संघाला एक हाती विजय मिळवण्याच्या दिशेनं आता चाललेला आहे. प्रथमेश गेलेला आहे जवळ तो सतीशच्या आणि आता त्याला सांगतोय, प्रथमेश सिनियर खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे, सांगतोय की असा चेंडू टाक तसा चेंडू टाक. परंतु हा गाजलेला खेळाडू आहे, परिपक्व असा हा खेळाडू आहे तो ऋषिकेश. ऋषिकेश काय करेल? हो, हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. समांतर हात केलेत पंचांनी जमिनीला आणि या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती 43. राजेंद्र भोईर पंचांचं काम पाहतात. मेन पंच राजेंद्र भोईर, तेही चांगले क्रिकेटर आहेत. लेग अंपायर आमचे संदीप गायकवाड, कॉमेंटेटर, स्कोरर, त्याच्याबरोबर अंपायरिंग त्यांनी काहीच ठेवलेलं नाहीये बाकी. आणि मस्त कॉमेडी त्यांची, टांगा पलटी घोडे फरार अशी कॉमेंट्री त्यांची नेहमी आपण ऐकत आलेलो आहोत. हा चेंडू बऱ्याच वेळानं डॉट टाकतोय तो सतीश. सतीश आता स्वतःवर थोडासा आता त्याला कॉन्फिडन्स आता वाढला असेल, कारण निर्धाव चेंडू गेला. लगातार 3 षटकार त्याला ठोकले. तिसरे पंच इथे चेक करतायत. तिसऱ्या पंचांचं चेकिंगचं काम चालू आहे. आत्तापर्यंत तरी त्यांना काही तसं आढळलेलं नाहीये. आत्तापर्यंत चेंडू फेकलेले आहेत 5. सतीशनं 5 चेंडू आत्तापर्यंत फेकलेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये 3 षटकार, 2 वाईड, साहित्रिक 18, म्हणजे एकूण 20 धावा आत्तापर्यंत त्यांनी दिलेल्या आहेत. आणि या चेंडूवर मिळते ती सिंगल ना, सिंगल रन. आणि या सिंगल रन 44 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. महागडं असं षटक आहे. आदरणीय पाहुणे आमचे निखिलजी देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी इथे योगेश तांडेल यांना करतोय. मॉनिटरचा आवाज वाढव जरा, मॉनिटर. शेवटचं षटक मला असं वाटतं शिल्लक आहे. 4 षटकांचे हे सामने आहेत. पहिल्या फेरीचा हा सामना आहे तो अनिकेत 11 उत्कर्ष सावळे विरुद्ध जय मल्हार वाशिवली. अतिशय सुंदर असं मैदान संतोष सजवलेलं आहे. खरं तर या लाइटिंग अशा LED फार कमी मैदानावर आपल्याला बघायला मिळतात. निखिल देशमुख यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. मयूर कांबळे या स्टेजवर स्वागत घ्यायला. हा चेंडू हो बबल्याला मारायचा होता. यॉर्कर चेंडू होता. एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. धावा भरपूर झाल्यात सावळे संघाच्या, 44 धावा. अजूनही एक षटक शिल्लक आहे. अजून 10-15 जरी धावा आल्या तर एक चेसेबल स्कोअर सावळे संघ उभा करू शकेल. पण बघूया 5 चेंडूमध्ये काय होत आहे. कारण नंतर सतीशनं कमबॅक चांगलं केलेलं. सतीशनं चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्याच पावलावर पाऊल जीवन शिंदे गोलंदाजी करतोय. जीवनचा हा चेंडू भिरकावलाय, आला तसा धाडलाय.
निडर फलंदाजी करतोय तो ऋषिकेश माळी आणि ऋषिकेश माळीचा हा दमदार असा षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो कसा आला चेंडू आणि आला तसा खडे खडे शफल होऊन त्यानं हा स्ट्रोक मारलेला आहे आणि 6 धावा या चेंडूवर मिळतात. 50 धावा झालेल्या आहेत. अर्धशतक झळकलेलं आहे ते सावळे संघाच्या खात्यावर. 4 षटकांच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकणं म्हणजे एक चांगलं सिम्बॉल दिसतंय मला असं वाटतं सावळे संघासाठी. अनिकेत 11 उत्कर्ष सावळे विरुद्ध जय मल्हार वाशिवली असा हा सामना आपण बघतोय. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 4. या 4 चेंडूमध्ये किती धावा येणार? जीवन शिंदे तयार आहेत. बाबल्या थांबायला तयार नाहीये. अक्षरशः आग ओकतोय या मैदानावर. चौफेर टोलेबाजी केली. या मैदानाचा कोपराच त्यानं ठेवला नाही की त्या कोपऱ्यामध्ये त्यानं फटकेबाजी केली नाही. मिडविकेट झालं, स्क्वेअर लेग झालं, लॉंग ऑन झालं, लॉंग ऑफ झालं, कव्हरमध्ये पण त्यानं षटकार ठोकलेला आहे. अफलातून अशी फलंदाजी आज करतोय या मैदानावर. जामरुग हादरवून त्यानं सोडलेलं आहे. जामरुगचं मैदान खरं तर आज गाजवलेलं आहे. ते ऋषिकेश माळीनं रायगड प्रीमियर लीगची अक्षरशः त्यानं आठवण करून दिलेली आहे. ज्या खेळाडूनं रायगड प्रीमियर लीग गाजवलेली आहे तो ऋषिकेश माळी मात्र इथे चौफेर टोलेबाजी करतोय. लगातार 2 आता षटकार मारलेत. एकदा त्याचे लगातार 3 षटकार झालेले आहेत. या चेंडूवर काय होईल? हो, वाईड चेंडू. राजेश भोईर आमच्या दिशेने वळाले, समांतर हात केले त्यांनी जमिनीला आणि या वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. या वाईडनं धावसंख्या पोहोचते सावळे संघाची 57. सावळे विरुद्ध वाशिवली असा हा सामना आपण बघतोय. सावळे विरुद्ध वाशिवली. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जामरुक साऊंड सिस्टीम त्यांची सगळी मंगेशचा मुलगा आहे ना, साऊंड सिस्टीम सांभाळतो, डीजे ऑपरेटिंग करतोय. मिडविकेटमध्ये हा चेंडू मारलाय आणि 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट पण अतिशय चांगली आहे या दोन्ही फलंदाजांची. वाशिवली समोर एक मोठं टार्गेट उभं करायचा हा दृढ निश्चय मला असं वाटतं केलेला दिसतोय तो सावळेकरांनी. अनिकेत 11 उत्कर्ष सावळे या संघानं जीवनचे अजूनही मला असं वाटतं या षटकातील 2 चेंडू शिल्लक असावेत. वारंवार गाईड करतोय मला असं वाटतं देवेश आणि ऋषिकेश यांच्या दोघांमध्ये चांगलं हितगुज होतंय. फायदेमंद बेनिफिशियल हितगुज आपल्याला बघायला मिळतंय. शांत बसून सगळे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचंही स्वागत. मिडविकेटमध्ये चेंडू जातोय घरंगळत जमिनीलगतचा फटका. स्ट्राईक होणार का? आणि उशीर झाला थोडासा. ललित आहे का? उशीर झाला आणि सरळ चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शार्पी आता गोल गोल फिरायला लागलेली आहे लांबून, त्यामुळे कळतं आपल्याला की आता इकडेच जायचं आहे आपल्याला. डायरेक्शन आपल्याला या मैदानाचं मिळतं. शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असेल या सत्रातला. 61 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आमचे साथी स्कोरर इथे संदेश पाटील आम्हाला सांगतात. शेवटचा चेंडू वाईड. शतक लांबतंय, हळूहळू शतक लांबतंय. खरं तर जीवन म्हणत असतील की मी ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवतो. हा जो फलंदाज आहे ऑनसाईडला खूप मोठे मोठे फटके मारतोय, लांब लांब बाउंड्रीज मारतोय, त्यामुळे कदाचित हा चेंडू वाईड गेला असावा. खरं तर जीवन दोन्ही टर्न करतो. लेग स्पिन आउट स्विंग पद्धतीचे चेंडू टाकतोय. अनुभवी खेळाडू आहे. समोर बाबल्या. बाबल्याने हेलिकॉप्टर फिरवलाय. जातोय सरळ चेंडू हातामध्ये लॉंग ऑफ मधील क्षेत्ररक्षकाच्या. एक सिंगल मिळते. हे सत्र संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय आणि धावा झालेल्या आहेत. अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघाच्या 63 जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 64 धावांची गरज आहे. पहिलं सत्र संपलेलं आहे. दुसऱ्या सत्राकडे जाण्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक. संधी डीजे मास्टरना.